नमस्कार, मी अक्षय. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. मास्टर कीच्या सहाय्याने नशा करण्यासाठी मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यास बेगमपुरा पोलिसांकडून अटक. चोरीच्या 12 मोटरसायकली जप्त. तोतया पोलिसांच्या आवेशातील सायबर भामट्याकडून सावधान. पोलीस आयुक्त मनोज लोहियांचे नागरिकांना आवाहन. आता बघूया सविस्तर बातम्या. सायबर भामट्यांनी आता नवनवे प्रयोग करून सामान्य नागरिकांना गंडा घालण्याचे प्रकार सुरू केलेले असून अशा प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी केलंय. या दिवसामध्ये काही सायबर क्राईमचे फ्रॉड आमच्या लक्षात आलेले आहेत, म्हणून आपल्याला सजग करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. काही केसेसमध्ये असं लक्षात आलंय की आपल्याला एखाद्या व्यक्तीचा फोन येईल आणि तो सांगेल की आपल्यावर आपला आधार कार्ड नंबर किंवा आपला सिम कार्ड नंबर वापरून एखादा फ्रॉड झाला आहे आणि आपल्या विरुद्ध सीबीआयला, ईडीला, आयबीला किंवा पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या तक्रार दाखल झाली आहे आणि आपल्या नावाचा अरेस्ट वॉरंट निघालेला आहे. मग अशा वेळेला ज्याला फोन आला ती व्यक्ती घाबरते आणि याच्यावर काही पर्याय आहे का वगैरे विचारायला लागते. त्यावेळेला ते सांगतात की एक काम करू, आम्ही आपल्याला आपला एक स्टेटमेंट रेकॉर्ड करू आणि ऑनलाईन स्टेटमेंटसाठी आपण तयार राहा. आणि ते आपल्याला एक लिंक पाठवतात, व्हिडिओ लिंक. ती ओपन केल्यानंतर समोर आपल्याला एक पोलीस स्टेशन सारखा सेटअप दिसतो आणि आपला विश्वास पटतो की हे पोलीस स्टेशनमधून आलेला कॉल आहे, परंतु प्रत्यक्षात तसं काही नसतं. हा फ्रॉड प्रकार आहे आणि हे पोलीस स्टेशनचं सेटअप किंवा DRIचं सेटअप किंवा सीबीआयचं सेटअप असा मागे निर्माण देखावा केलेला असतो आणि हे सगळं फ्रॉड असतं. त्यानंतर बोलण्यामध्ये ते आपल्याला गुंतवून आपल्याला सांगतील की ठीक आहे, आम्ही आपलं व्हर्च्युअल स्टेटमेंट रेकॉर्ड केलंय, पण आपल्याला व्हर्च्युअल अरेस्ट करावं लागेल आणि आपल्याला व्हर्च्युअल बेल बॉन्ड करावं लागेल. आम्ही तुम्हाला एक लिंक पाठवतो, त्याच्यामध्ये आपण बेल बॉन्डचे 2 लाख रुपये भरा, 3 लाख रुपये भरा किंवा 50,000. आपली थोडी परिस्थिती बघून ते आपल्याला सांगत असतात आणि त्यांच्या भूलथापाला बळी पडून आपण जर ते पैसे भरले तर निश्चितपणे आपली फसगत होईल आणि आपल्याला थोड्या वेळानंतर लक्षात येईल की असा काही प्रकार नसताना आपली फसगत झालेली आहे. यात दुसरा प्रकार असाही चालतो की आपल्याला शेअर ट्रेडिंगचे काही टिप्स देतील आणि मग लिंक पाठवतील आणि आपल्याकडे अकाउंट खोला, आमच्याकडे खूप फायदा होईल असा भास निर्माण करून एखादा आपला अकाउंट खोलायला लावतील. काही दिवस आपल्याला त्याचा प्रॉफिट देतील. तर हे सगळे बोगस लोक असतात. हे लिंक पण बोगस असते. काही दिवस ते आपल्याला थोडे पैसे देतात, आपणच भरलेल्या पैशामधून थोडे पैसे देतात आणि जेव्हा आपण भरपूर रक्कम भरलेली असणार त्यावेळेला ती लिंक जी आहे ती गायब होऊन जाते आणि त्या लिंकचा ट्रेस तुम्हाला कुठेही मिळत नाही. अशा प्रकारे अनेक प्रकारे जे फ्रॉडचे प्रयत्न होत आहेत, त्यासाठी आपण सर्वांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. आणि असा काही फोन आपल्याला आला तर त्याचा व्हेरिफिकेशन करण्यासाठी आमच्याकडे सायबर पोलिसांचे पोलीस निरीक्षक श्री कल्याणकर यांना आपण 9226514017. मी परत रिपीट करतो, पोलीस निरीक्षक कल्याणकर, दूरध्वनी क्रमांक 9226514017. या क्रमांकावर आपण फोन करून खात्री करू शकता. आम्ही आपल्याला खरी काय माहिती आहे ती सांगू आणि आपल्याला आपली फसवणूक होण्यापासून रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. स्वामी विवेकानंद नगर हडको परिसरातील रहिवासी सुनील मोहिते यांना कोणतीही नोटीस न देता त्यांच्या घरचा वीज पुरवठा महावितरणकडून कट करण्यात आल्याची माहिती त्यांनी व्हिडिओद्वारे दिली आहे. आज सकाळी MSEBचे काही कर्मचारी आले. मी घरात असताना बाहेरच्या बाहेर त्यांनी लाईट कट केली आणि मला कळाले की लाईट कट झाली. तर मी बाहेरून बघितलं तर त्यांनी कुठलीही इंटिमेशन न देता, नोटीस न देता माझी लाईट कट केली आणि घरात माझं ऑनलाईन वर्क फ्रॉम होम चालू होतं. कॅम्प्युटर्स बंद पडले, लॅपटॉप बंद पडला, त्यामुळे मला म्हणजे ऑनलाईन हे चालतं, माझं मार्केटिंगचं चालतं. तर अशा प्रकारे कुठल्याही प्रकारच्या सूचना न देता वीज पुरवठा खंडित करता येत नसल्याचा आरोप माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. सदर प्रकरणी आवाज उठवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. कन्नड शहरातील, कन्नड तालुक्यातील, छत्रपती संभाजीनगर शहरातील, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व वीज ग्राहकांना मी आवाहन करतो
की आपलं वीज बिल भरण्याच्या संदर्भात घाई करू नका, कारण की वीज बिल भरणं क्रमप्राप्त नाहीये. जे रेग्युलर वीज बिल भरत आलेले आहेत, वीज व्यवस्थित नसल्यामुळे, आणि मग जर वीज व्यवस्थित नसेल तर मग आपण पैसे कशासाठी भरायचे, अशा पद्धतीचा एक महत्वाचा विषय पुन्हा एकदा सातत्याने टाकत असतो. आज पुन्हा एकदा टाकतोय. आणि त्याचबरोबर महत्वाची जी आजची घोषणा आहे ती ही आहे की कायद्याप्रमाणे 15 दिवसाची नोटीस देईपर्यंत तुम्हाला वीज बिल भरण्यासाठी वीज कनेक्शन कट करण्याचे अधिकार महावितरणला नाहीत. आणि म्हणून महावितरणने अशा पद्धतीने विदाऊट इन्फॉर्मेशन, विदाऊट इंटिमेशन जर का लाईन कट केली तर अशा वेळेला ती लाईन रिकनेक्ट करून देण्याच्या संदर्भामध्ये महावितरणला कार्यवाही करावीच लागते. त्याला कुठलाच पर्याय नाही. कोणालाही काही प्रॉब्लेम असेल तर अमोल भावसार यांच्याशी संपर्क साधावा. आणि त्याचबरोबर कन्नड तालुक्यामध्ये, कन्नड शहरामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर गजानन गवळी यांना तुम्ही संपर्क करा. त्यांचा नंबर आहे 9764361535. हा नंबर गजानन गवळींचा आहे. कन्नड शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये कुठेही इंटिमेशन न देता जर डिस्कनेक्शन झालेलं असेल तर ते रिकनेक्ट करून देण्यासाठी गजानन गवळी यांना संपर्क करा. धन्यवाद. त्याचबरोबर अमोल भावसार यांचं यशस्वीही झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अशा पद्धतीने रिकनेक्ट करण्याचं काम सुरू झालेलं आहे. नशा आणि मौज मजा करण्यासाठी मास्टर कीच्या साह्याने मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला बेगमपुरा पोलिसांनी अटक केली असून त्याच्या जवळून सुमारे डझनभर चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. घाटी रुग्णालय परिसर आणि शहरातील इतर भागांमधून मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला बेगमपुरा पोलिसांनी अटक केली आहे. सदर चोरट्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो मास्टर कीच्या साह्याने मोटारसायकल चोरी करत होता. तर मोटारसायकल चोरी करून नशा करणे, मौज मजा करण्यासाठी चोरीचा वापर करत असल्याचे उघडकीस आले आहे. सदर चोरट्याकडून बेगमपुरा पोलिसांनी चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या असून अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. अंबर देवकर नावाचा एक टू व्हीलर चोरांनी तब्बल 12 गाड्या चोरल्या होत्या. त्या पोलीस स्टेशन बेगमपुरा PI जगताप आणि त्यांच्या टीमने हस्तगत केलेल्या आहेत आणि पुढील तपास चालू आहे. मुख्यत्वे करून या ज्या टू व्हीलर चोर आहे त्यांनी या गाड्या पोलीस स्टेशन MIDC वाळूज, सिडको MIDC तसेच बेगमपुरा, वेदांतनगर, सातारा, फुलंब्री आणि इतर पोलीस स्टेशनच्या भागामधून या गाड्या चोरलेल्या होत्या. नाही, पेट्रोल त्या नशाच्या भरामध्ये या चोराला गाडी चोरण्याची सवय आहे आणि तो गाडी चोरून पेट्रोल असेपर्यंत ती गाडी वापरतो आणि त्यानंतर ती गाडी सोडून देतो. किती गाड्या जप्त केल्या? सध्या आम्ही 12 गाड्या जप्त केलेल्या आहेत त्याच्या ताब्यातून. अजूनही तपास चालू आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15
2425P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. अभय योजनेमुळे आपले महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील 313 गावांचा विकास होण्यास निश्चितच मदत होईल म्हणून MASSIA व क्रेडाई टीम यांनी माननीय गृहनिर्माण आणि ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांचा सत्कार रविवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. CMIA चे वरिष्ठ कार्यकारी समिती सदस्य अजित मुळे, समीर मुळे, अध्यक्ष दुष्यंत पाटील, उपाध्यक्ष अर्पित सावे, खजिनदार अर्थवेशराज नंदावत यांच्यासह MASSIA व क्रेडाई टीम यांनी गृहनिर्माण आणि ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांचा रविवारी रोजी सत्कार केला. हा सत्कार प्रशमन शुल्क नियमितकरणाच्या दीर्घकाल प्रलंबित समस्येचे निराकरण करण्यासाठी व असाधारण समर्थन आणि वैयक्तिक हस्तक्षेपासाठी आयोजित केला गेला होता. महाराष्ट्र शासनाने 15 मार्च 2024 रोजी कंपाऊंडिंग चार्जेस म्हणजेच प्रशमन शुल्क नियमासाठी एक ठराव पारित केला आणि या योजनेला मान्यता दिली. 200 व 300 उद्योगांचा समावेश असलेला एक प्रदीर्घ प्रलंबित प्रश्न ज्याचे बांधकाम कोणतेही नियम शुल्क नसल्यामुळे ठप्प होते, जे संबंधित मंत्रालय आणि छत्रपती संभाजीनगर मेट्रोपॉलिटियन प्रादेशिक विकास प्राधिकरण यांच्याशी चर्चा करून तयार केले गेले होते. कोणतेही नियम मार्गदर्शक तत्वे नसल्यामुळे एक वेळ शुल्क भरणे फार कठीण होते. आता महाराष्ट्र शासनाने कंपाऊंडिंग चार्जेससाठी अभय योजना लागू केल्यामुळे छत्रपती संभाजीनगर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील 313 गावांचं बांधकाम नियमितीकरण आणि विकास होण्यास निश्चितच मदत होणार आहे आणि या क्षेत्रातील विस्तार आणि रोजगाराच्या संधी निर्माण करून प्रादेशिक विकासाला चालना मिळेल. तसेच यामुळे बांधकाम नियमितीकरणाद्वारे बँक कर्जांची लवकरच मंजुरी सुलभ होईल, जी एक महत्वाची आणि दीर्घकाळ प्रलंबित समस्या होती. CMIAच्या पुढाकारात श्री उल्हास गावळी, श्री समीर मुळे, श्री अजित मुळे यांनी आपला बहुमोल वेळ देऊन संबंधित शासनाकडून हा ठराव मंजूर करून घेण्यासाठी अथक परिश्रम घेतल्याबद्दल CMIA अध्यक्ष श्री दुष्यंत पाटील यांनी त्यांचे आभार मानले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागामध्ये वेदनाशमन OPD मंगळवारपासून सुरू करण्यात आली. अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या हस्ते सदर बाह्य रुग्ण विभागाचे उद्घाटन पार पडले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बधिरीकरण शास्त्र विभागाच्या वतीने वेदनाशमन बाह्य रुग्ण विभाग नव्याने सुरू करण्यात आला आहे. सदर OPDचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलाय. यावेळी डॉक्टर मिर्झा सिराज, अधीक्षक डॉक्टर सुरेश हरबडे, डॉक्टर प्रसाद देशपांडे, डॉक्टर दीपक कोकणे, डॉक्टर मंगला बोरकर, डॉक्टर गायत्री तळवळकर आदींनी यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सदर वेदनाशमन बाह्य रुग्ण विभागाच्या वतीने विभागीय आयुक्त यांच्यावर उपचार करण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी यावेळी बोलताना दिली. पेन क्लिनिकचा उपचार घेतलेला आहे आणि डॉक्टर अरविंद राजगुरे यांच्याकडूनच त्याचे मी स्वतः उपचार घेतलेले आहे. आज मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटेल की आज मला आपल्या विभागाचे एक्स जे डिव्हिजनल कमिशनर आहेत त्यांचाही फोन आला होता की डॉक्टर सुकरे साहेब, खूप चांगली संकल्पना तुम्ही सुरू करत आहात, मलाही याच्यामध्ये उपचार घ्यायचे आहेत, मला त्या डॉक्टरांचा नंबर द्या, मी त्यांच्याशी बोलतो आणि मी तुमच्या घाटीमध्ये येऊन उपचार घेणार आहे. मागच्या 15 दिवसामध्येच आपल्याला माहीत आहे की सध्याचे विद्यमान जे विभागीय आयुक्त आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन उपचार घेतलेले आहेत. डॉक्टर सुनील देशमुख सर या ठिकाणी बसलेले आहेत. ENT विभागामध्ये त्यांनी उपचार घेतले आणि हे आपल्या अभिमानाची गोष्ट आहे. केवळ
दुर्लक्षित घटकातला नाही, ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, केवळ असाच रुग्ण या ठिकाणी येतो असं नाही, तर या ठिकाणी आमचे बोरकर मॅडमसारखे इतके जुने तज्ज्ञ या ठिकाणी आहेत, सिनियर फिजिशियन या ठिकाणी आहेत, ज्यांचे हजारो विद्यार्थी या शहरामध्ये प्रॅक्टिस करत आहेत, असे गुरु आमच्याकडे आहेत. त्यांचे विद्यार्थी जरी कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये उपचार करत असतील, चांगले अद्ययावत यंत्रणा ते उभी करत असेल, परंतु त्यांचे सगळ्यांचे मार्गदर्शक, ज्यांच्या शिकवणीनं ते डॉक्टर झालेले आहेत, ते सगळे गुरु या ठिकाणी आमच्याकडे उपचार करतात. मी सर्व या ठिकाणी रुग्ण असतील, त्यांचे नातेवाईक असेल, तुम्ही त्यांना ग्वाही देतो की भविष्यातल्या 1 वर्षामध्ये आपल्याला महाराष्ट्रातलं सर्वात चांगलं मेडिकल कॉलेज म्हणून करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी मी अभिमानानं सांगेन की या ठिकाणी आम्हाला शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळतोय, कुठल्याही प्रकारची निधीची कमतरता नाही आहे. ग्रामीण पोलीस दलाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांच्या पथकाने वैजापूर शहरात पत्त्यांच्या क्लबवर छापा मारून जुगार खेळणाऱ्या 18 जुगारांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. ग्रामीण पोलीस दलाच्या वैजापूर उपविभागच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांच्या पथकाने वैजापूर शहरातील एका पत्त्याच्या क्लबवर छापा मारून 18 जुगारांवर कारवाई करण्यात आली आहे. वैजापूर शहरातील तिरट नावाच्या जुगार लावणाऱ्या क्लबवर छापा मारून 3,11,740 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे आणि त्यांच्या पथकांच्या वतीने करण्यात आली आहे. वडिलांच्या नावे हडवडी जमीन अनधिकृतपणे स्वतःच्या नावावर करून फसवणूक केल्याचा आरोप करत एक वृद्ध महिला विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसली आहे. सदर जमीन ताब्यात मिळावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते. देवजी सोनोने, त्याचा मुलगा तिरमक सोनोने आणि तिरमक सोनोन्याचा मुलगा लहू सोनोने आणि लहूना ऐकलाय त्या मुसलमानाला. मग महार हाडुळा येतो, विकू शकत नाही, त्याची रजिस्टरी होत नाही, त्यानं जबरदस्तीनं घेतलेलं आहे. हे चाललंय आमचं, ते पाहिजे म्हणजे पाहिजे. जवळजवळ 2-3 वर्षात झटू राहिलो, पण आमचं काम झालंच नाही. आता आम्ही खंबीरपणाने जोर लावून आम्ही मागं हटत नाही. हे माझ्या वडिलाची शेती आहे. माझे आजोबा आणि माझे वडील काळूराम बदनापूर, शेलगाव, दावलवाडीच्या मध्यामध्ये शेती आहे रोडवर. आता हे परस्पर गुंड लोक आहे ना, आणि याने हे तहसीलदार हे सगळे बदनापूरचे लोक मिळून ही रजिस्टरी होत नाही. महार हाडोळा यायचं. क्रमांक 309 आणि ही जमीन या आजीबाईची आहे. आजीबाईचं वय आता 90 वर्ष आहे. त्यांचे मिस्टर ड्युटीला असताना तर ते बदल्या त्यांच्या होत होत्या, तर ते औरंगाबादमध्येच रहिवाशी झाले. ते गावापर्यंत जाऊ शकले नाही. आता आजीबाई किरायाच्या घरात राहतात. या आजीबाईची उपासमारीची वेळ आलेली आहे. ती एका मुस्लिम माणसाने ती जमिनी परस्पर त्याची रजिस्टरी करून, त्या मुस्लिम माणसाचं नाव आहे शेख मोईन शेख उस्मान असे. आता सध्या त्या शेख मोईन शेख उस्मान त्या जमिनीवर कसत आहे. ती जमीन मार हाडोळा असून ती जमीन या आजीबाईला परत भेटावी, नाहीतर ह्या आजीबाईनं आज ह्या वयामध्ये आमरण उपोषणची ह्या आजीबाईला वेळ आलेली आहे. हे आमरण उपोषण, ती जमीन त्यांना परत भेटल्याशिवाय ह्या आजीबाईतून काही उपोषण मागं घेणार नाही. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. मास्टर कीच्या सहाय्याने नशा करण्यासाठी मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यास बेगमपुरा पोलिसांकडून अटक. चोरीच्या 12 मोटरसायकली जप्त. तोतया पोलिसांच्या आवेशातील सायबर भामट्याकडून सावधान. पोलीस आयुक्त मनोज लोहियांचे नागरिकांना आवाहन. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.